येणाऱ्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे भाव मात्र उच्चांक गाठू शकतील, कारण की मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात जागतिक स्तरावर केंद्रीय बँका आणि गुंतवणूकदार सोने खरेदी सुरू ठेवू शकतात। त्यामुळे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी पाहायला भेटेल। मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर सोन्याचे दर 10 ते 15% वाढले आहेत। सोन्याचे दर आणखी देखील वाढू शकतात असं यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे। चेतन मेहता यांनी सोन्याबद्दल आणखी माहिती देताना म्हटले की यावेळी सोने खरेदी करणाऱ्यांकडून एक ट्रेंड पाहायला मिळत आहे। लोक मोठ्या प्रमाणात जुन्या सोन्याला एक्सचेंज करत आहेत। तसंच दिवाळीच्या हंगामात झालेल्या सोन्यामध्ये 40 ते 50% सोन्याचा वाटा हा एक्सचेंज गोल्डचा होता। या तिमाहीत जुनं सोनं देऊन नवं खरेदी करण्याचं प्रमाण देखील 20 ते 25% राहू शकतं असा अंदाज देखील त्यांनी यावेळी वर्तवला आहे। तसंच सोन्याच्या दागिन्यापेक्षा लोक सोन्यातील गुंतवणुकीत पैसा वाढवत आहेत। मेहता यांच्या मतानुसार लग्नाच्या हंगामात यामध्ये मोठे बदल पाहायला भेटतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं।